स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार, माझे नाव विनय गोपाळ भोसले. नुकतेच UPSC परीक्षेचा निकाल लागला. त्यात माझा देशात 366 हा नंबर आला आणि UPSC मार्फत माझी निवड झाली. माझा हा 8व्या अटेम्प्ट पर्यंतचा प्रवास मी मागच्या एका व्हिडिओमधून आपल्यासमोर मांडलाच आहे आणि त्या माध्यमातून आज जे MPSC स्पर्धक आहेत की जे आता पुढच्या वर्षी नवीन पॅटर्नना समोर जाणार आहेत आणि नवीन विषयांना समोर जाणार आहेत, अशा सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींसाठी आज आपण पुढचा भाग आहे आपल्या लेक्चर सिरीजचा जो दुसरा भाग असेल त्यामध्ये आपण एसे, निबंध, जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2 म्हणजे सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 2 याविषयी चर्चा करणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला ज्या गोष्टी काल सांगितलं, एक तर म्हणजे त्या विषयाची आपली ओळख करून घेऊया. त्यानंतर त्याच्या संदर्भात असलेली आपली मानसिकता आपण आधी तयार करूया, कारण मानसिकतेशिवाय आपल्याला त्या विषयामध्ये पुढे जाता येत नाही. आणि मग पुढचा पार्ट येतो की त्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल आणि मग त्याचा शेवटचा पार्ट जो येतो तो लागतो की त्यासाठी असणारी तयारी. तर जास्त वेळ न घेता चला आपण सुरू करूया आजच्या लेक्चरचा पहिला भाग, तो म्हणजे एसे. मला निबंध या विषयामध्ये UPSC मध्ये 130 मार्क्स आले, 130 मार्क्स. हा एक डिसेंट असा स्कोर आहे की जो तुम्हाला लिस्टमध्ये मार्क्स मिळवून देण्यासाठी मदत करतो. आणि MPSC जरी असेल तर MPSC मध्ये सुद्धा हे 130 मार्क्स हे 250 पैकी असणार आहेत. तर तुम्हाला हे मार्क कसे मिळवता येतील किंवा आधी निबंध लिहायचा कसा, निबंधाचे त्यात कोणकोणते प्रकार येऊ शकतात याविषयी आपण थोडीशी बेसिक चर्चा करूया. कारण हे आपलं एक इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. यामध्ये आपण शिकवणार नाही, पण आपल्याला त्यासोबत तुम्हाला एक ओळखही करून द्यायची आहे आणि थोडंफार तुम्हाला शिकवण्याचाही मी प्रयत्न करणार आहे. तर सामान्यतः UPSC मध्ये आपण बघतो की त्यामध्ये एक फिलॉसॉफिकल आपल्याला एसे दिसतात, जे 4 प्रकारचे म्हणजे 4 असतात. आपण 2021 चा पेपर बघणार आहोत त्यासोबतच. आणि दुसरे थीम बेस असतात. ही जी थीम आहे ही थीम साधारणतः आपली सिलेबस ओरिएंटेडच असते, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स असं काही येत नाही. आणि MPSC ला ते काही येणार नाही, याची पूर्ण शाश्वती आहे. कारण आयोग हा नेहमी जो आपल्याला सिलेबस देतो त्या सिलेबसला धरूनच शक्यतो तो प्रश्नपत्रिका फ्रेम करतात, किंवा जे कोणी क्वेश्चन पेपर तयार करणारे प्रोफेसर्स असतील किंवा इंटेलेक्च्युअल लोक असतील तर ह्या लोकांना ह्या गाईडलाईन्स असतात की तुम्ही ह्या चौकटीमध्ये मुलांना, की जे आपल्या सिलेबसचा भाग आहे, तर यामध्येच मुलांना पेपर तुम्ही फ्रेम करा आणि त्यावरतीच क्वेश्चन हे विचारण्यात यावेत. त्यामुळे फिलॉसॉफिकल एसे आणि थीम बेस एसे. आता फिलॉसॉफिकल एसे आणि थीम बेस एसे मध्ये काय काय येऊ शकतं हे आपण एकदा बघूया. आता फिलॉसॉफिकल किंवा तत्व, आपण त्याला तत्वज्ञान एकदम स्पेसिफिक असं म्हणणार नाही, पण ज्याच्यातून काहीतरी अर्थ कन्वे होतो. जसं की महात्मा गांधी म्हणतात की फ्यू ड्रॉप ऑफ द ओशन गेट डर्टी, दॅट डझंट मीन दॅट द होल ओशन इज डर्टी. म्हणजे समुद्राच्या महासागरातील काही जे पाण्याचे थेंब आहेत किंवा काही पाणी जे आहे ते दूषित झालं म्हणून संपूर्ण महासागराला आपण दूषित म्हणू शकणार नाही. जर कोट बेस जर एसे आला किंवा जर एन्व्हायरमेंट रिलेटेड, यामध्ये पण थीम्स आहेत की फॉर एक्झाम्पल की रिलिजन रिलेटेड एखादी थीम, एखादी कोट असेल, ठीक आहे, किंवा सोसायटी रिलेटेड एखादी थीम असू शकते, किंवा आपण म्हणू एन्व्हायरमेंट रिलेटेड एखादी कोट असते, ठीक आहे. जसं तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसोरे आळविती. हे असंही आपल्याला येऊ शकतं आणि त्या माध्यमातून आपल्याला त्याविषयी आपले जे विचार आहेत हे साधारणतः 1000 ते 1200 शब्दामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. हे एवढं अवघड आहे का? तर नाही. सुरुवातीला ओळखमध्येच फक्त मी तुम्हाला सांगतो, मग आपण मानसिकतेविषयी बोलूया. तर ह्या कोट बेस एसे किंवा याच्यामध्ये फिलॉसॉफीला तुम्हाला डायरेक्ट सेंटेन्सही दिले जाऊ शकतं की ज्या सेंटेन्सवरती तुम्हाला त्याचा
म्हणजे तुम्हाला ते एलॅबोरेट करायचं आहे, तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि हे स्पष्टीकरण देताना आपण अनेक दाखल्यांचा आधार घेतो. दाखले किंवा उदाहरण किंवा यासोबत असणारे विचारवंत आणि त्यांचे विचार. त्यानंतर जर अजूनच याविषयी आपण म्हणजे अजून जर यामध्ये काही घ्यायचं असेल तर काय आपण डेटा टाकतो, काही सांख्यिकीचा वापर आपण करू शकतो. काही सरकारचे जे इनिशिएटिव्ह असतील की जे सरकारने काही सुरू केलेल्या काही योजना असतील, ठीक आहे, तर यांचाही आपण यामध्ये उल्लेख करतो. पण हे सर्व लिहित असताना हे सर्व आपल्या जो विषय असेल किंवा जो आपल्या निबंधाचा जो टॉपिक दिला आहे याला धरून आपल्याला करायचा आहे. म्हणजे ह्या सर्वांचा जो कल असणार आहे तो केवळ आणि केवळ याच्याशी रिलेव्हन्स असला पाहिजे. म्हणजे विषयापासून डायव्हर्ट न होणं. नाही, आपलं चालत नाही. तुम्हाला माहिती असतं आपण खूप अनेक वेळेस आपण पाहतो की रस्त्यावरती आपण जर प्रवास करत असतो तर तिथं टेक अ डायव्हर्टेड रूट वगैरे, आणि बहुतांश तो डायव्हर्टेड रूटच खूप प्रॉब्लेमॅटिक असतो, है ना. तर तसं हे जे डायव्हर्जन आहे हे आपण न होता, जरी आपण नॅचरल आहेत की थोडंफार आपण विषयापासून थोडंसं डायव्हर्ट होतो, पण जरी डायव्हर्ट आपण झालो तरी पण आपण पुन्हा पूर्वपदावरती स्मार्टपणे कसं येऊ शकतो आपण याचा प्रयत्न करायचा. तर हे एक बेसिक तुम्हाला आहे की ह्या गोष्टींचा इन्क्लूड आपण ह्या एसे मध्ये करू शकतो. अनेक लोकांचा याविषयी समज आहेत, गैरसमज आहेत. अनेक आपण व्हिडिओ लेक्चर्स मध्ये बघतो की लोक सांगतात की नाही नाही, तुम्ही यामध्ये विचारवंतांना नाही, म्हणजे विचारवंतांचा खूप कमी वापर करा, तुम्ही दाखले काही जास्त देऊ नाही शकत, तुम्ही संख्या वगैरे काही वापरू नाही शकत. हो, मला तुम्ही सर्वांनी एकच सांगा, जर तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवरती काही बोलत आहात, काही सांगत आहात आणि तुम्हाला एक विषय मांडायचा आहे, पण त्या विषयाला आपण जर मांडत असेल तर आपल्याला त्याला अनेक उदाहरणं द्यावी लागतात, अनेक दाखले द्यावे लागतात, तेव्हा ते समोरच्या माणसाला कन्व्हिन्सिंग वाटतं. तसंच इथेही जे फिलॉसॉफिकल एसे असेल किंवा तो एसे असेल, ती जी व्यक्ती आहे याला तुम्ही तोंडाने नाही सांगत आहे, तो तुम्ही त्याला पेनाने सांगताय. मग तुम्ही लिहिलेले जे विचार आहेत ते पेना मार्फत तुमच्या कागदावरती उतरणार आहेत आणि ते कागदावरती उतरलेले जे तुमचे विचार असतील, तो जो वाचणारी व्यक्ती असेल त्याला ते आवडेल. आता एक साधारण उदाहरण बघा की न्यूजपेपरमध्ये जर काही आर्टिकल आलं, सुंदर आर्टिकल आलं, तर आपण त्या न्यूजपेपरच्या आर्टिकलवरती आपली नजर खूप वेळ खिळून राहते, ठीक आहे. आणि मग आपण त्या न्यूजपेपर आर्टिकल आपल्याला खूप आवडतं आणि मनोरंजक होतं. मग हेच आहे एसे, की एसे मध्ये आपल्याला तो आपला विषय हा कसा आवडीचा, आपण आवडीने एकतर घेतला हवा, म्हणजे त्याची जी निवड आहे, निवड ही आवडीने असावी, ज्या विषयावरती आपल्याला लिहायचा आहे तो विषय. आणि ती निवड केल्यानंतर आपण हा एक साधा सोपा विचार नाही करावा की अरे मी तर निवडलेला टॉपिक, समजा जर असा असेल की एखादा आपण असा टॉपिक घेऊया की जसं उदाहरण झालं की फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, इज अ सिम्पल, म्हणजे जस्ट लाईक जो फ्रेंडशिप विषयी बोलतो. आणि आपण म्हणेल की अरे एवढ्या सोप्या टॉपिक वरती तर खूप लोक लिहिणार आहेत. नाही नाही, मग मी काहीतरी भारी टॉपिक घेईन. आता भारी टॉपिक म्हणजे काय, तर समजा एखादा AI रिलेटेड टॉपिक असेल, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि मग आपण काय करणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती लिहिण्याचा आपण अट्टहास करणार की तो अट्टहास आपला फक्त 4 ते 5 पेजेस मध्ये संपणार. कारण याच्यासाठी लागणारं कंटेंट किंवा जे आपल्याकडे जे याच्यासाठी लिहिण्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे हे तोडकं आहे आपल्याकडे, तोडके म्हणू आपण त्याला, की खूप कमी आहे. कारण मला ते लिहिताच येणार नाहीये, मग मी ते लिहिण्याचा अट्टहास का करायचा. म्हणून तो आपला जो टॉपिक असेल तो फिलॉसॉफिकल असेल किंवा तो थीम बेस असेल, हा टॉपिक आपल्या आवडीचा, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला थोडं एक्सपर्टाईज पण नाही म्हणणार मी, बट ऍटलीस्ट यू आर केपेबल ऑफ रायटिंग इट. मी जे थोड्यापूर्वी म्हटलं की आपल्याला तो विषय लिहिता यायला हवा आणि तो विषय मांडता यायला हवा, आणि आपण तो लिहिण्यासाठी
आपले जो चॉईस असेल, वी आर केपेबल ऑफ रायटिंग इट, म्हणजे आपल्याला ते लिहिण्याची आपल्यामध्ये एक ती पूर्ण मानसिकता पण असेल, आपल्याला तो आत्मविश्वास पण असेल, की हो ह्या विषयावरती मी चांगल्या पद्धतीने तो विचार मांडू शकतो. तो विषय मी सुरुवात करून व्यवस्थितरित्या मी त्याला एंडही करू शकतो. तर असा आपण टॉपिक निवडावा. तर दुसरा जो टाईप येतो आपला तो आहे थीम बेस. आता थीम असं काही विशेष नाही, बट जो आपला थोडासा सिलेबसचा पार्ट असतो आणि त्याची थीम आपण जर म्हटलं तर कदाचित हिस्टॉरिकल टॉपिक असतो, ठीक आहे, किंवा पॉलिटी आणि IR असतं त्यामध्ये, या संदर्भात असतं. कारण युपीएससी मध्ये मागचं वर्ष सोडलं तर इव्हन मागच्या वर्षी पण IR रिलेटेड काही टॉपिक होता. त्यानंतर एन्व्हायरमेंट, की जो आज सध्या विच इज अ व्हेरी ग्रेव्ह कन्सर्न फॉर एव्हरीवन आणि सगळ्यांसाठी काळजीचा असा विषय बनलेला असलेला हा एन्व्हायरमेंट हा एक विषय. त्यानंतर पोस्ट कोविड आपण पाहिलं की जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती हाल झाले किंवा किती देश हे जे आधीच कमी उत्पन्न गटात होते ते अजून खाली ढासळले, गरिबी वाढली प्रमाण. त्यानंतर मालन्यूट्रिशन सारख्या कुपोषण सारख्या गोष्टी ह्याही खूप आफ्रिकन कंट्रीजमध्ये किंवा थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तर साधारणतः ह्या अशा अनेक बाकीच्या जर आपल्याला थीम म्हटलं तर अजून कोणती येऊ शकते, तर सायन्स अँड टेक, की जसं एक मागच्या वर्षी आमच्या वेळेस नाही म्हणजे आमच्या आधीच्या युपीएससीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच इज अ लेटेस्ट टेक्नॉलॉजी याविषयी क्वेश्चनही म्हणजे यावरती एसे आला होता पूर्ण लिहिण्यासाठी. तर आपण टेक्निकल बॅकग्राऊंडने असलो किंवा नसलो त्यावरून आपण ST सायन्स अँड टेक वरती एसे लिहायचा का नाही लिहायचा हे ठरत नाही वास्तविक पाहता. हे आपल्या एरिया ऑफ इंटरेस्ट किंवा युअर कीन ऑफ इंटरेस्ट यावरती जास्त डिपेंड करतं. म्हणून जर आपल्यापैकी कुणाचाही या विषयांपैकी कोणताही विषय जो आपला आवडीचा आहे, नुसता आवडीचा असून चालणार नाहीये, त्याचे जे लागणारं नॉलेज आहे किंवा त्याच्यासाठी जे साहित्य आहे जे तुम्हाला चांगल्याने तुम्ही तो विषय मांडू शकता. जसं की जर मला लिहायचं म्हटलं तर मी नेहमी हिस्टॉरिकल किंवा याच्यामध्ये अजून एक थीम येते ती म्हणजे सोसायटी किंवा माझा सोशलॉजी हा ऑप्शनल आहे किंवा आता होता ज्यावेळेस मी मुख्य परीक्षा दिली, तर मी ह्या 2 टॉपिक्सवरती जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करायचो. ठीक आहे, कारण मला ते जास्त मी चांगल्या पद्धतीने मला याविषयी सुरुवात करता यायची, त्याची विषयाची जी पूर्ण मांडणी आहे ती मांडणी करता यायची आणि त्याला कंक्लुजन पण करता यायचं चांगल्याने. आणि कंक्लुजन करण्यासाठी मग पुढे जर महत्वाची जी गोष्ट लागते ती म्हणजे कोड्स. तुमच्याकडे रेडीमेड अशा थीम बेस्ड कोड्स तयार असाव्यात. म्हणजे इकॉनॉमीचे सबसेक्शन आहेत की पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, वुमन सोसायटीमध्ये येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कास्ट असेल, रिलिजन असेल, तर अशा सगळ्या अनेक जे सब टॉपिक आहेत जे आपल्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला नव्याने शोधण्याची सब टॉपिक काही गरज नाही. आता जर आपण म्हटलं तर यामध्ये सुद्धा पॉलिटी असेल तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही कोट असेल किंवा या संदर्भात के मुन्शींनी काहीतरी म्हटलेलं असेल जे आपण इतिहासामध्ये कुठेतरी वाचलंय. म्हणजे थोडक्यात काय की जो काही अभ्यास आपण आतापर्यंत मुख्य परीक्षेसाठी करत आलो होतो, जी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होती, तो अभ्यास काय आपला वायाला जाणार नाहीये. त्या ज्या कोड्स आपण लक्षात ठेवल्या होत्या मुख्य परीक्षेच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून, त्या कोड्स फक्त तुम्हाला आता लिहायच्या आहेत. म्हणजे नॉलेज कुठे वायाला गेलं का? नाही गेलं. किंवा आपल्याला फिल इन द ब्लॅक्स मध्ये ते द्यायचे की हे असं असं वाक्य आहे, असं कोटेशन मध्ये काहीतरी वाक्य यायचं आणि खाली पर्यायपैकी 1 2 3 2 3 4 आणि यापैकी कोणी म्हटलंय हे असं आपल्याला यायचं. इव्हन हे पॉलिटीमध्ये पण यायचं. आता ते कुठे कामाला येणार आहे आपल्याला? ते आपल्याला एसे मध्ये पण आणि जनरल स्टडीजच्या आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा कामाला येणार आहे. त्यानंतर त्यामध्ये ज्या आपण फॅक्ट्स आणि डेटा जो आपण पाठ केला किंवा जो आपण लक्षात ठेवला, हा फॅक्ट्स अँड डेटा कुठे कामाला येणार आहे? हा तुमच्या विषयाला ज्यावेळेस तुम्ही एखादे मुद्दे मांडताल यातल्या एखाद्या थीमला चॉईस करून, तर त्या मुद्द्यांना सप्रमाण सिद्ध करण्यासाठी हे फॅक्ट्स, हे डेटा किंवा हे जे कोटेशन असतील हे आपल्याला कामाला येणार आहे. म्हणजे सांगायचं यातून हेही एक आहे की असा विचार कोणीही करू नका की अरे आता मला नव्याने सगळं काहीतरी करावं लागणार आहे. अजिबात नाही. जर तुम्ही सुरुवात करताल त्यावेळेस तुम्हाला मी आज हे जे वाक्य तुम्हाला सांगतोय, तुम्हाला याची खात्री पटल्याशिवाय निश्चित राहणार नाही, मला असं वाटतं. कारण माझ्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा मी ज्यावेळेस मागच्या 8 वर्ष जो अभ्यास केलेला होता, 6-7 वर्षाचा जो अभ्यास होता माझा, ज्यामध्ये मी 3 मुख्य परीक्षा एमपीएससीच्या दिल्या होत्या, प्रिलिम मी युपीएससीच्या 6-7 दिल्या होत्या, तर मला नवीन असं काही वाटलं नाही.
अनेक असे विषय होते की जे अनालिटिकल काही क्वेश्चन्स होते की जे मला चांगल्याने लिहिता आले. मी तुम्हाला त्यातील 2 क्वेश्चन्स पुढच्या म्हणजे भागामध्ये मी डिस्कस करतोच. पण आपण ना तत्पूर्वी आपण पुढे पाहूया की यासाठी आपल्याला थोडीशी मानसिकतेची कोणती गरज आहे. एक म्हणजे पहिल्यांदा म्हणजे कालही मी जे सांगितलं मी ते फक्त पुढील 2-3 मिनिटं रिपीट करतो. ती म्हणजे भीती. भीती हा फॅक्टर काढून टाका. वारंवार मी माझ्या पुढच्याही लेक्चरमध्ये याची जाणीव का करून देईल, कारण एखादी गोष्ट आपण वारंवार जेव्हा एखाद्याला सांगतो तर ती एक गोष्ट एक तर त्याच्या डोक्यात ती जाईल किंवा त्याला त्याने इरिटेट होईल. आता ज्यांना इरिटेट होईल त्यांना होईल, पण ज्यांच्या डोक्यात जाईल त्यांना ती फायदा झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. एक म्हणजे भीती. भीती आपल्याला ठेवायचीच नाही. ती आता मी सांगतो, आता भीती काय असेल आपली, की अरे मी पहिल्यांदा काय 2-2.5 पानच फक्त निबंध लिहायला लागत होता. आता आपण डायरेक्ट युपीएससी सारखे 10-10 पेजेस निबंध कसा लिहिणार? कारण एका पेजेसवरती ऍव्हरेज 100 to 150 वर्ड्स येतात. तर मग आपल्याला या हिशोबाने कमीत कमी 10 पेजेस तरी निबंध लिहावे लागणार, कारण डिमांड असणार आहे 1000 to 1200 वर्ड्स. ठीक आहे. तर मग एवढं लिहायचं आहे आणि एवढे शब्द लिहायचे म्हणलं मला एवढं लिहिता येईल का? निश्चित लिहिता येणार आहे. का लिहिता येणार आहे? कारण आपण एमपीसी साठी GS 1 to 4 या माध्यमातून अनेक विषयांवर अनेक टॉपिक्स आपण तयार केले. ठीक आहे. आपल्या मनामध्ये काही गोष्टींचं एक ना आपण किंवा ब्रेनचं म्हणा तुम्ही एक ना सेटअप असतो. ज्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये त्याला ना म्हणजे तसं आपल्याला खाद्य द्यावं लागतं. मग त्याला खाद्य आपल्याला काय द्यायचंय सध्या, की हो मी केलेलं आहे, मला फक्त आता काय करायचंय, आधी जी खिचडी होती सगळी की हे 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 असं जे एकदम ऍब्रप्टली अरेंज होतं आपल्या मनामध्ये, ठीक आहे, ब्रेनमध्ये, ते फक्त आता आपल्याला काय करायचंय की सूत्रबद्ध फक्त त्याला मांडणी करायची आहे. बस हे आपल्याला करायचंय. हे सध्या आहे. ठीक आहे. याला फक्त रिऑर्गनाइज करायचंय आपल्याला. आणि हे रिऑर्गनाइज जर आपण करू शकलो आणि आपल्याला ते करता येईल, हा मला विश्वास आहे, कारण ते मी केलेलं आहे, तर तुम्हालाही ते करता येईल. आणि ते केल्यामुळे निश्चितपणे तुम्हाला एसीची भीती ही गायब होईल. पण एसीची भीती फक्त एवढा विचार करण्याने गायब होणार आहे का? तर निश्चित याचं उत्तर आहे की नाही. का नाही? कारण आपल्याला एक माहिती की आपण जर म्हटलं की अरे नाही मला लिहिता येतं आणि मी पेपरला जाऊन बसतो. म्हणजे स्वतःच एक उदाहरण सांगतो की मी आर्मीत ज्यावेळेस माझी निवड झाली त्याच्या आधी आम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू SSB म्हणतो हा द्यावा लागतो. आणि एक खोटं आपण शाळेतून किंवा कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर असं की अरे नाही मला तर इंग्लिश बोलता येणार आहे, अरे नाही मी तर मुलाखतीमध्ये असं जाऊन बसलो का माझी मुलाखत मी पास होईल. तर हा खोटा आत्मविश्वास मला तिथे आडवा आला आणि मला 2दा किंवा 3दा मला ती SSB मध्ये फेल व्हावं लागलं. तर का? तर तिथे जाण्यासाठी लागणारी जी पूर्वतयारी होती ही खूप गरजेची होती मला. मग इंग्लिश मध्ये तुमचं कम्युनिकेशन असेल किंवा मग तो विषय कसा मांडायचा असेल, कसं इतरांसोबत बोलायचं असेल, बोलण्याची काय पद्धत असते, ठीक आहे, मॅनर्स इटिकेट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी मला तिथे हवी होती, जी पुढे तुम्हाला तुमच्या पर्सनल टेस्टमध्ये लागणारच आहे इनफॅक्ट. बट म्हणजे हे उदाहरण तुम्हाला सांगायचं कारण काय, कारण असे अनेक काही माझे मित्र आहेत की ते म्हणतात की काय एसे ना आपल्याला लिहिता येणार आहे, आपल्याला लगेच जमून जाणार आहे, काय अवघड आहे ते 10 पानं लिहायचं. बट जर आपल्याला वाटत असेल हे खूप छान आहे की आपल्यामध्ये तो आत्मविश्वास आहे, पण तो ओव्हर कॉन्फिडन्स नको व्हायला. 10 पेजेस लिहिण्यासाठी जर आपल्याला म्हणतो ना आपण शेताहून भाताची परीक्षा, तसं आपण काय करावं, UPSC मध्ये विचारलेला एखादा विषय किंवा आपल्या आवडीचा एखादा टॉपिक घ्यावा आणि ह्या टॉपिक वरती आपण किती लिहू शकतो हे मात्र बघावं. हा, आता हे जर आपण लिहू शकलो नाही, जर आपल्याला एवढं लिहिता आलं नाही, तर नाराज व्हायचं कारण नाहीये, घाबरायचं कारण नाहीये, ठीक आहे, किंवा आत्मविश्वास लो करायचं कारण नाहीये, किंवा चेहरा पडून बसण्याचंही कारण नाहीये. आपण लगेच दुसरं सांगायचं की अरे मला लिहिता येत नाही ना, तर स्वतःशी खरं बोलायचं. दुसऱ्याशी आपण खोटं कितीही बोललो तसं बोलावं नाही, पण स्वतःशी मात्र खरे बोला. ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत माहिती का ऐकायला, जे आपण 10 ठिकाणी ऐकतो, 10 लोकांच्या
मुखातून आपण ह्या गोष्टी ऐकतो, पण ऐकतो आणि सोडून देतो असं आहे. आणि त्यामुळे ना मग आपल्या यशाचं जे माइलस्टोन आहे ना, तो खूप थोडं लांबणीवर पडतो. पण आता मग पुन्हा असं पण कोणी म्हणेल, की सर बाकीचे तर ह्या गोष्टी कोणी काही करत नाहीत. पण तरी पण तो त्याच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये झाला. अरे तरी पण त्याच्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झाला. तो झाला. जर कंपॅरिझन करायचं असेल तर योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीशी करा. आपण दुसऱ्याशी काही तुमचा जो लढा आहे तो तुमच्याशी आहे. आपण दुसऱ्याशी कंपेअर करून चालेल का? तुमच्या ज्या विकनेसेस त्याच्या होत्या का? तुमच्या जी अॅनालिटिकल एबिलिटी आहे, तुमचा जो लॉजिक आहे, हे त्याचं तेवढंच आहे का? नाही. किंवा तुमच्या जे शारीरिक कोणी ताकदीने बलवान असतं, कोणी बुद्धीने खूप चाणक्य विचाराचा असतो, कोणी याही पेक्षा पुढे जाऊन खूप छान क्रिएटिव्ह असतो, की ज्याला कविता करता येतात, ज्याला छान लेखन करता येतं. म्हणजे आपल्याला निसर्गाने किंवा ईश्वराने देताना ना प्रत्येकाला काही ना काही एक स्पेशल गोष्ट दिलेली असते. फक्त त्याची जाणीव होणं, त्यामध्येच जर दोन गोष्ट बॅलन्स म्हणजे प्लस आणि निगेटिव्ह हे सोबत असतात. ठीक आहे. तर मग आपण याला कमी करत जावं, म्हणजे याचा जो ग्राफ आहे तो असा खाली होत जावा आणि पॉझिटिव्हचा ग्राफ असा आपला वरती वाढावा. ठीक आहे. म्हणजे स्ट्रेंथला तुमची अजून ताकद करा, बलवान करा आणि निगेटिव्हला तुम्ही अजून कमी करून ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. एका वेळेस तर काही होत नाही. तर यामुळे काय होणार आहे तुम्हाला, की एक तर म्हणजे आपण एक साधं मराठीत बोलायचं झालं तर आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला कळेल. मग आपल्याला एकदा कळलं, की आपण किती पाण्यात आहोत, तर मग आपल्याला यासाठी काय करायला पाहिजे हा प्रश्न पुढे पडायला पाहिजे, की मी यासाठी काय करायला पाहिजे. ठीक आहे. मला मार्गदर्शनाची गरज आहे का? हे मार्गदर्शन पुन्हा मेंटरच्या मार्फत किंवा कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या मार्फत अवेलेबल होऊ शकतं का? किंवा कोणत्या फ्रेंडच्या मार्फत की जो सिलेक्टेड आहे. असे फ्रेंड्स नाही की ज्यांनी कधी त्याची प्रॅक्टिस केली नाही किंवा ज्यांना ते माहिती नाही आणि अशी लोक आपल्याला याविषयी सांगतात. हे असं चुकीचं मार्गदर्शन नको काही कामाला. एक आहे की आज मी सिलेक्ट झालो म्हणून मी खूप चांगला किंवा मला खूप जास्त माहिती आणि आज जे माझे मित्र असतील की ज्यांनी माझ्यासोबत परीक्षा दिली आणि ते सिलेक्ट नाही झाले म्हणून ते कुठेतरी कमी, असं मी बिलकुल मानत नाही. तेही कदाचित माझ्यापेक्षा जास्त डिझर्व करतात, पण काही कारणास्तव ते आज इथे नाहीयेत. पण मी इथे आहे म्हणून मला माझ्या बाबतीत जे घडलं, जे मी केलं आणि ज्याचा फायदा मला झाला, हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून हा विषय आहे की फ्रेंड्स ज्यांनी याविषयी लिहिलं, ज्यांनी चुका केल्यात आणि ज्यांनी चुकातून शिकलंय, असं जसं डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की म्हणजे मला जर शिकायचं झालंच तर मी एका यशस्वीपेक्षा अयशस्वी व्यक्तीकडून जास्त शिकेल. का बरं ते असं म्हणतात? कारण अयशस्वी व्यक्तींनी ज्या काही चुका केल्यात त्या चुका मी माझ्याकडून होणार नाही याची काळजी घेईल. त्यांना आपला अग्निपुरुष आपण असं म्हणतो किंवा ज्यांनी आपल्या मिसाईल मॅन किंवा ज्यांनी आपल्या देशाला एका म्हणजे आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये एक वेगळी ओळख दिली, ह्या व्यक्तीने एवढ्या बारीक बारीक गोष्टींवरती स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणला आणि मग ही अचीव दोज ग्रेट हाईट्स. आपण त्यांच्याशी तुलनाही करू शकत नाही किंवा कदाचित आपण मराठीत म्हणतो तसं त्यांच्या नखाचे सर आपल्याला येऊ पण नाही शकत. बिकॉज आफ्टर ऑल द ग्रेट मेन्स मीन्स इतिहासात असे कधीतरी कुठेतरी महापुरुष होऊन जातात, तर आपण किंवा महाव्यक्ती होऊन जातात. तर त्यासाठी महत्वाचं जे काय आहे सांगायचं एकच होतं मला यातून, की मार्गदर्शनाची गरज आहे आणि झालेल्या चुकांतून आपल्याला शिकण्याची गरज आहे. मग ह्या चुका जर स्वतःच्या असतील तर स्वतःच्या किंवा मित्राच्या. कधी कधी म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातून ही जग बघता यायला हवं आपल्याला. ते अजूनही सुंदर दिसतं, कारण स्वतःच्या दृष्टिकोनातून काहींना खूप चुका दिसतात, चांगलं दिसत नाही, काहींना फक्त चांगलं दिसतं, निगेटिव्ह दिसत नाही. तर मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला महत्वाच्या काय आहेत, कारण हे तुमची मानसिकता डेव्हलप करणार आहे. मग एकदा का तुमच्या मनातील भीती गेली, तुम्हाला तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण हा लिहू शकतो, आपण हे करू शकतो, तर एसे हा काय खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक हा विषय राहणार नाही. पण मी आवर्जून सांगेल की ना, विदाऊट प्रॅक्टिस इट इज नॉट पॉसिबल. तुम्ही म्हणताल की मी परीक्षेच्या दिवशी जाऊन मी लिहील किंवा परीक्षेच्या आधी मी काही नाही 8 ते 10 एसे लिहिले तरी माझं काम झालं, ठीक आहे. तर मी म्हणेल अशा संभ्रमात राहू नका. का राहू नका? कारण सध्याची जी कॉम्पिटिशन वाढलेली आहे, सध्या जी यंग क्राऊड स्पर्धा परीक्षेकडे वळलेला आहे, प्रत्येकाची जी ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यांची जी अॅनालिटिकल एबिलिटी आहे, त्यांची जी
लॉजिकल किंवा जी थिंकिंग प्रोसेस आहे ती बऱ्यापैकी खूप चांगली आहे आणि एक आपण म्हणतो एक नवा जोश आहे त्यामध्ये. आपली कॉम्पिटिशन अशा सर्व बांधवांशी आहे. प्लस जर आपल्याला फक्त एमपीएससी करायची असेल तर ही कॉम्पिटिशन तिथपुरतीच मर्यादित राहते, ती पण महाराष्ट्रातील तरुण आणि तरुणींसोबत. पण ज्या वेळेस आपण युपीएससी सारख्या परीक्षेची आपण तयारी करणार असो तर ह्या युपीएससी मध्ये आपल्याला पूर्ण देशभरातील राज्यातील मुलं किंवा केंद्रशासित प्रदेशातील मुलं याही मुलांशी आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे, जे अनेक मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमधून चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून शिकलेले आहेत, ज्यांची अपब्रिंगिंग काही काहींची खूप चांगल्या ठिकाणी झालेली आहे. मग अशा लोकांशी करताना मग आपण न घाबरता जर आपण प्रॅक्टिस केली, ठीक आहे, ह्या प्रॅक्टिसला जोड दिली आपण योग्य मार्गदर्शनाची, सोबत त्याला आपण जोड दिली सकारात्मकताची, आणि प्रॅक्टिस केली, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मकता असेल आणि मुळात आणि यासोबत तुम्ही जोड ठेवलीत. शेवट सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कालही जी गोष्टीला जास्त जोर दिला तो म्हणजे आत्मविश्वास. ठीक आहे. आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तुम्ही म्हणत असाल ना, हे सारख्या सारख्या मी सांगतोय, तो विचार करा, ह्या जर गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आल्या तर आपल्याला पर्सनॅलिटी टेस्ट हा जो विषय आहे याची नॅचरली तयारी झाल्याशिवाय राहणार नाही. मुले शेवटी तयारी करतात त्या विषयाची, या विषयी मी नंतर येणारच आहे. बट मी वारंवार हे शब्द उच्चारत आहे म्हणून मला याचा आवर्जून उल्लेख करूशी वाटला की आय एम युझिंग इट फॉर सम रिझन, की जे पुढे जाऊन तुम्हाला हेल्प करणार आहे म्हणून. ठीक आहे. तर आता आपण पुढचा टॉपिक बघूया की आता आपण हे एसे सर्व लिहिले, याची तयारी केली, तर त्याचं साहित्य आपण काय काय करणार आहोत. एक तर म्हणजे कालही मी ज्याचा उल्लेख केला होता तो पुन्हा म्हणजे न्यूजपेपर. काल मी एक गोष्ट सांगितली होती, जर कोणी कालचा व्हिडिओ मिस केला असेल तर त्यांच्यासाठी सांगतो की याच्यामध्ये जे असलेले संपादकीय पान आहे की तुम्ही ते मराठी मधलं असेल किंवा इंग्लिश मध्ये त्याला एडिटोरियल असं म्हणतो. ठीक आहे. तर ह्या पानाचं आहे ना आपण फक्त काय करतो माहिती का, वाचन करतो. ठीक आहे. वाचन करावे, पण वाचन सोबत रीडिंग म्हणतो आपण त्याला. रीडिंग सोबत आपल्याला काय करायचं, ऑब्झर्वेशन पण करायचंय. काय ऑब्झर्व करणार आहे आपण याच्यामध्ये, की तो जो विषय आहे, जो त्या संपादकीय पानाचा जो मेन किंवा मुख्य मुद्दा आहे, तो मुद्दा त्यांनी कसा इंट्रोडक्शन केलं, त्याचं कशी सुरुवात केली. ठीक आहे. त्यानंतर तो विषय कसा प्रोग्रेस त्यांनी दाखवला, हाऊ इट प्रोग्रेस थ्रू आउट द आर्टिकल, या फिर त्याची जी मेन बॉडी आहे त्या मेन बॉडी मध्ये त्यांनी अनेक मुद्दे कसे मांडले आणि हे अनेक मुद्दे जे आहेत, हे अनेक मुद्दे कसे प्रोग्रेस म्हणजे कसे कंटिन्यू केले त्यांनी. ठीक आहे. आणि ह्या मुद्द्यांचा एकमेकांना कसा रिलेव्हन्स दाखवला. ठीक आहे. हे रिलेव्हन्स दाखवल्यानंतर शेवटी याच्यामध्ये काही त्यांनी डेटा टाकला, काही फॅक्ट टाकली. ठीक आहे. काही रिपोर्ट्स टाकल्या, काही कमिटीची नावं टाकली आणि शेवटी हे सर्व केल्यानंतर त्या व्यक्तीने तो टॉपिक कंक्लूड कसा केला, म्हणजे त्याला त्यातून त्या माध्यमातून शेवटी जो शेवटचा संदेश असेल तो कसा त्यांनी कन्व्हे केला. किंवा आपण त्याला म्हणून कसा सुपूर्द केला त्यांनी दुसऱ्यांकडे. कारण तुम्हाला तुमचं म्हणणं शेवटी मांडताना नक्की तुम्हाला म्हणायचं काय होतं हे आपल्याला कंक्लुजन मधून आपण यातून दाखवतोच. पण पुन्हा सांगतो की हे असं असलं तरी पण मग आपण यावरती जोर द्यायला हवा. जसं की इकॉनॉमीचा जो टॉपिक असेल आणि त्यामध्ये मी अनेक काही मुद्दे टाकले आणि त्या मुद्द्यांवरती जर मी शेवटी म्हटलं की यावरून मला असं वाटतं की भारतामध्ये जी आधीपासून सुवर्णभूमी म्हणून ओळखली जाती, ह्या भारत देशाची ओळख आज जगामध्ये तशीच आहे. आणि आता सध्याची परिस्थिती पाहता, अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता, भारताची जी अर्थव्यवस्था ही आहे ही लवकरच
जागतिक मंचावरती आपल्याला ग्रोथ करताना दिसेल आणि जगामध्ये भारताची जी ताकद असेल ती वाढताना दिसेल. सॉफ्ट पॉवर पासून इंडियाची जी प्रोग्रेस आहे ती कुठेतरी हार्ड पॉवर सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आपण म्हणजे असे जे काही वाक्य असतील हे वाक्य आपण कंक्लुजन मध्ये टाकतो आणि त्यातून आपल्या एक सकारात्मकता सांगतो. कंक्लुजन मध्ये नेहमी आपण जर बघितलं तर पॉझिटिव्हिटी दिसते. ठीक आहे, आशावाद असतो की भलेही सध्या आपल्या देशामध्ये आपण म्हटलं की अरे खूपच गरिबी आहे, कुपोषित मुलं मुली पण खूप आहेत किंवा देशामध्ये उपासमार जास्त आहे, असं असलं जरी तरी पण आपण त्यातून आशावाद काय सांगू शकतो की ही जी संख्या आहे ही स्वातंत्र्यपूर्वी एवढी होती, ती आता सध्या हे प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे आणि ते याची निश्चित खात्री वाटते की आपल्या देशाचा जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, मानवी विकासाचा निर्देशांक, तर तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा समाधानकारक आहे किंवा हा दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे असं काहीतरी करून आपण ती पॉझिटिव्ह एंड त्या विषयाचं करू शकतो. आता जसं की युपीएससीचा एक तर झाली ह्यात मटेरियलमध्ये तयारीचं, तर युपीएससी साठी जे मटेरियल लागतं तेच पुढे आपल्याला एमपीएससी साठी पण हेल्प करणार आहे. पण त्यासोबत आपण मराठी जे साहित्य आहे, जसं की मराठी साहित्यामध्ये संत साहित्य झालं, संतांचे साहित्य म्हणजे त्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग असतील, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काही ओव्या असतील किंवा त्यासोबतच जे समाजसुधारक आहेत, ठीक आहे, यांचे जे विचार असतील, हे आपण मात्र कोट स्वरूपात एका ठिकाणी करावेत. त्यानंतर नॅशनल, इंटरनॅशनल ज्या वेल रिनाउंड म्हणजे आणि हिस्टॉरिकल जे व्यक्तिमत्व आहे, हिस्टॉरिकल असतील, प्रेझेंट कॉन्टेक्स्ट मध्ये असतील, तर यांचे जे विचार आहेत सेम अप्लाइज टू नॅशनल ॲज वेल, तेच अप्लाय होतं नॅशनल साठी सुद्धा. यांचे जे विचार आहेत की जे 2 ओळीत असतील, खूप जास्त नाही ना, तर त्यांच्याच ओळीत आपण अख्खा पॅराग्राफ लिहित बसलो असं नको व्हायला, तर त्यांचे विचार आपण 2 ओळीत एकत्र करायचे आहेत. आता ह्या 2 ओळीतले विचार, जसं की आता मी एक उदाहरण सांगतो की जर महिलांच्या समजा इंडस्ट्रियलायझेशनचा जो टॉपिक आहे, तर एक सोशियोलॉजी ऑप्शनल मध्ये ॲन ओकले ही एक महिला थिंकर आहे, ठीक आहे, आणि दुसरे आहेत सिल्विया वाल्बी. तर सिल्विया वाल्बी पॅट्रिआर्की विषयी खूप बोलतात म्हणजे त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. आणि ॲन ओकले म्हणतात की कसं भांडवलशाही आली आणि भांडवलशाहीमुळे महिलांना कसं घरातलं एक स्लेव्ह बनवण्यात आलं आणि त्याचं मेन कारण ते ह्या इंडस्ट्रियलायझेशनला मानतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की हे जे विचार आहेत, जर मला एखादा टॉपिक मी इंडस्ट्रियलायझेशनचा जर निगेटिव्ह पॉईंट मांडायची झाली तर मी निगेटिव्ह पॉईंट मध्ये मग हे विचार कसे मांडणार की हो, इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरणामुळे समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या, पण त्यासोबतच काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या. उदाहरण द्यायचं झालं तर एक सामाजिक विचारवंत ॲन ओकले असं म्हणतात की औद्योगिकरणामुळे महिलांना गुलामगिरीमध्ये ढकलण्यात आले. मग हे आपण वाक्य तिथे ऍडजस्ट केलं निगेटिव्ह मध्ये, म्हणजे यामध्ये तुमचे विचार दिसतात. किंवा जसं की मी एक सांगतो गोष्ट की यामध्ये तुम्ही अजून बुक्सची नावं, अभिजित बॅनर्जींचं जसं पॉवर्टी रिलेटेड काही पुस्तक आहे, त्यामुळे जर तुम्ही एखादा म्हणजे दारिद्र्या संदर्भात काही एसे लिहिणार असाल तर तुम्हाला अभिजित बॅनर्जीचं बुक्स लिहितात की अभिजित बॅनर्जींनी अशा पुस्तकामध्ये हे सांगितलं आहे की दारिद्र्याची कारणे, हे 4 कारण त्यांनी सांगितले. मग कारण लिहिताना आपण काय असे पॉइंट वाईज लिहिणार का? नाही. एसे मध्ये आपण लिहितो एक सलग आणि मग कॉमा देतो आणि मग पुढे अँड टाकतो, कारण हे आपलं जीएसचा रायटिंग नाहीये. ठीक आहे, हा एसे आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एसेची मांडणी एक साधारणतः एक आयडिया येण्यासाठी आपण काय करायला हवं, आपण एडिटोरियल पाहायला हवे किंवा जे
गुगलवरती सुद्धा काही एसेचे डिझर्शन तुम्हाला सापडतील ज्यामध्ये एसे सबमिट केलेले आहेत. तर ते एसेचे आपण बघायचं की एसे रायटिंग आहे, कारण एसे मध्ये ना ग्रामर, तुमचं ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स, तुमची विषयाची मांडणी, सुसूत्रता, तुमचं हस्ताक्षर, ग्रॅमॅटिकल मध्ये पंक्च्युएशन्स, ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्यासोबतच ते आहे प्रेझेंटेशन. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एसेच्या तयारीमध्ये येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी पुन्हा जर आपल्याला काही करावं लागेल ती म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. तर त्या पद्धतीने आपण जर त्याची प्रॅक्टिस केली आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण आपल्या निबंधामध्ये लिहिताना जर आणल्या तर आपण ते खूप उत्कृष्टपणे करू शकतो. बुक्सची नावं सुद्धा आपण कंपाईल करायला हवेत आपल्या सिलेबसच्या नुसार, आपल्या एसेच्या थीम नुसार. कोड्स पण आपल्या एसेच्या थीम बेस असाव्यात की जेणेकरून माझ्या जर एसे काही एन्व्हायरमेंट रिलेटेड एसे आला तर मला ह्या 4 कोड्स लिहायच्यात आहेत, मला 4 कमिटी याच्या माहीत आहेत, 4 किंवा 5 जे तुम्ही ज्यासोबत कम्फर्टेबल असाल. तुम्ही गाडगीळ कमिटी विषयी लिहू शकता, तुम्ही त्याच्यानंतर कस्तुरंगन जी कमिटी आली होती त्याच्या पुढचा भाग ते काय म्हटले वगैरे होते. तर आपण साधारणतः याविषयी आपण म्हणू शकतो किंवा आपण ह्याविषयी लिहू शकतो. तर साधारणतः एसे मध्ये हे खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला यापुढे 2021 ला जो आम्हाला एसे आला होता मी त्याच्याविषयी तुम्हाला दाखवतो की एसे मध्ये ह्या वेळेस खूप चर्चा झाली आणि त्याविषयी खूप काही असे म्हणजे जोक्स पण खूप झाले तयार, त्यामध्ये मीम्स पण खूप तयार झाल्या. तर त्यातला एक टॉपिक होता ज्याविषयी मी लिहिलं होतं की फिलॉसॉफिकल होता की युअर परसेप्शन ऑफ मी, युअर perception of me is a reflection of you. My reaction to you is an awareness of me. आता भरपूर वेळेस असंही होतं की आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही, ठीक आहे. तर त्या आपल्या माध्यमामध्ये मराठीमध्ये एसे असणार आहेत किंवा तो मराठीतला नाही कळला, जर तो थोडासा काही आपण म्हणू काव्यात्मक भाषेत असेल तर तो आपल्याला इंग्लिशमध्ये कळू शकतो. जर इंग्लिशमध्ये नाही कळला तर आपण मराठीत वाचू शकतो. जर आपण युपीएससी तयारी करणार असेल पुढे जाऊन तर इंग्लिशमध्ये नाही कळला तर त्याचं हिंदीमध्ये आपण ट्रान्सलेशन पाहू शकतो. आता माझ्या केसमध्ये सुद्धा हे असं झालं, मला बाकीचे टॉपिक जे होते ना ते माझ्या डोक्यावरून चालले होते. एक तर तो परीक्षेचा ताण, त्या ताणामध्ये पुन्हा एवढे म्हणजे ते अशी काहीतरी भाषा आली की काही कळत नाही आपल्याला. तसं असं एक होतं, द रिअल इज रॅशनल अँड द रॅशनल इज रिअल. अरे म्हटलं हे टॉपिक असतात, द रिअल इज रॅशनल अँड रॅशनल इज रिअल, लिहिणार काय हा मोठा प्रश्न पडला. आता हा मला त्याच्यात सोपा टॉपिक वाटला कारण यातले शब्द माझ्या ओळखीचे असतात. तुम्हाला माहिती ना, जी गोष्ट आपल्याला शब्द ओळखीचे म्हणजे तो आपला टॉपिक ओळखीचा, हे आपली एक ओळख असते. तसं मी पण म्हटलं की अरे नाही हे मी याविषयी काहीतरी स्वतः लिहू शकतो. पण मग असा लेंदी टॉपिक असेल तर आपण याला काय करतो, तर याला आपण थोडासा म्हणजे आपण याला डिव्हाइड करतो. तसं की आपल्याला कळत नाही. आता युअर परसेप्शन ऑफ मी म्हणजे तुझा जो माझ्याविषयीचा जो परसेप्शन आहे हे काय दाखवतं की इज अ रिफ्लेक्शन ऑफ यू. हे तू दाखवतोस म्हणजे तू माझ्याविषयी जो काही विचार करतो किंवा तुझ्या मनात जो माझ्याविषयी तू मला जे परसिव्ह केले मनातल्या मनात, हा तू आहेस, तो मी नाहीये. कारण तुला असं वाटतं की मी तसा आहे, पण तू माझ्याशी तसं आलं तर माय रिएक्शन टू यू इज अन अवेअरनेस ऑफ मी. पण जर मी तुझ्याशी जसा वागणार आहे हे मला हे जाणून करून देईल की मी कसा आहे. मग याविषयी म्हणजे एक मला असं वाटलं, मी ज्या पद्धतीने ह्या टॉपिकला परसिव्ह केला की हे आपल्या व्यक्तिमत्वाविषयी बोलतंय, हे आपल्या थॉट प्रोसेस विषयी एसे सांगत आहेत की आपली थॉट प्रोसेस कशी असावी.
हे आपलं एथिकल आणि मोरल व्हॅल्यूज जे आहेत, जो आपला चौथा विषय आहे, आपलं व्यक्तिमत्व, आपल्या विचाराची जी पातळी आहे किंवा आपल्या विचारांची एक ती प्रोसेस असते ती कशी असायला हवी किंवा एथिकल मोरल व्हॅल्यूज आहेत, तर ह्या सर्व गोष्टींना इथे कुठेतरी मला आणता येईल. मग हे मला आणायचं म्हणजे मी स्वतःच सांगणार होतो का? नाही. मग अशा एसेमध्ये आपण काय करणार, आपण जो एक नेहमीचा एसेचा गोष्टी असतात की आपण त्यामध्ये पॉलिटी आणतो, इकॉनॉमी आणतो, हिस्ट्री आणतो, टेक्नॉलॉजी आणतो, असे अनेक अंग आपण त्यामध्ये घेऊन येतो. पण मग अशा विषयाची जर निवड आपल्याला करायची असेल तर पुन्हा ते 4 टॉपिक होते. 4 टॉपिक पैकी हा टॉपिक मला जवळचा वाटला म्हणून मी त्या विषयावरती लिहायला घेतलं. आणि याच्यामध्ये 2 सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. आपल्याला 2 एसे लिहायचे आहेत. पहिला एसे 1.5 तासामध्ये आपण कंप्लीट करतो, दुसरा एसे आपण 1.5 तासामध्ये कंप्लीट करतो. मग त्यासाठी आपल्याला महत्वाचं जे असतं की ऍटलीस्ट 20 ते 25 मिनिटं आपण ब्रेन स्टॉर्मिंग करतो. म्हणजे थोडक्यात काय, आपण त्या विषयाविषयी आपण जे आपले विचार असतील किंवा आपले जे पॉइंट्स असतील त्याला आपण असं कॅटेगरी वाईज करतो. म्हणजे सुरुवात करतो की अरे हा इंट्रोमध्ये मी हे लिहील, मेन बॉडीमध्ये फक्त टॉपिकचे नावं टाकले, हेडिंग्स टाकून ठेवले इथे, ठीक आहे. मग मला ह्या डेटा टाकायचा आहे, बरं मी ते डाटा टाकेल, मी इथं मी कोट वापरेल किंवा इथं अनेक्डोट म्हणजे एक स्टोरी किंवा एखादी न्यूजपेपरचं आर्टिकलची काहीतरी बातमी देऊन सुरुवात करेल. तर ह्या गोष्टी मी इथं टाकेल. मग ते मी कसं टाकणार आहे, कुठे टाकणार आहे, तर मी इथं असं टाकतो. आणि हे सगळं कच्चं काम साधारणतः 20 मिनिटात संपवतो. आणि राहिलेला 1.10 मिनिटामध्ये म्हणजे 1 hour 10 minutes मध्ये मी तो एसे कंप्लीट करतो. असा 1 तास 30 मिनिटांमध्ये माझा एसे हा पूर्ण झालेला असेल. मग दुसऱ्या निबंधाला, सेकंड एसेला पुन्हा सेम स्टोरी, 20 मिनिटं आणि पुन्हा 1 तास, पुन्हा ब्रेनस्टॉर्मिंग, पुन्हा ते ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, थोडक्यात आपण त्याचा विचार करतो. हा एसेचा ज्यावेळेस आपण लिहायला घेतो, आपण तयारी पाहिली, आता आपण लिहिताना काय काळजी घ्यायची ते तुम्हाला सांगत आहे की आपण ब्रेनस्टॉर्मिंग कसं करणार आहे. आता ही सांगण्याची वेळ का आली, कारण पूर्वीचा जो निबंध आपण 50 मार्काचा लिहायचो तो खूप त्याची लिमिट्स कमी असायचे, त्यामध्ये मल्टिपल पॉइंट्स आपल्याला तसे आणता येत नव्हते. पण आता आपल्याला जे 10 पेजेस लिहायचे आहेत त्याच्यासाठी मनातल्या मनात एसे तयार करून लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही प्लीज करू नका. तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग किंवा हे कच्चं काम करणं मला तरी वाटतं मस्ट आहे. किंवा तुम्ही कोणत्याही युपीएससी पास झालेल्या किंवा युपीएससीची मुख्य परीक्षा दिलेल्या व्यक्तीला जर विचारतात तर तोही मला असं वाटतं तुम्हाला हेच सांगेल की आपल्याला ही ब्रेनस्टॉर्मिंग करणं किती गरजेचं आहे. आता मी तुम्हाला जे थोड्या वेळपूर्वी सांगितलं होतं की आपण टॉपिक किंवा ह्या गोष्टी वेगवेगळं करतो, तर मग त्यातून मला एक सांगूच वाटतं की आता बघा, आमचे जे सेक्शन बी मध्ये होते की त्यामध्ये काही विषय कसे होते. जर तुम्ही 2021चा एसेचा पेपर पाहिला युपीएससीचा, तर त्यामध्ये होतं हँड दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. आता मला याचा इंग्लिशमध्ये अर्थच कळना. काय होता, हँड दॅट रॉक्स द क्रेडल रूल्स द वर्ल्ड. आता अर्थ कळना म्हणून मग मी काय केलं, त्याचा अर्थ हिंदीमध्ये पाहिला. मग अर्थ काय होता, पालना झुलाने वालों हाथों में ही संसार की बागडोर होती है. म्हणजे थोडक्यात पालना कोण चालवतं, जनरली आपल्या सोसायटीमध्ये. तसं वास्तविक पाहता ही जबाबदारी किंवा आपण त्याला म्हणतो ही जबाबदारी आहे मेन अँड वुमेन, ह्या दोघांची ती जबाबदारी आहे. पण इंडियन सोसायटी जी आपली आहे ती आहे, तिची ओळख जी जगाला आहे, आपल्याला आहे, ती आहे पॅट्रियार्कल सोसायटी. हळूहळू हा बदल होत चालला आहे सकारात्मक. पण ह्या पॅट्रियार्कल सोसायटीमध्ये खास करून वुमेनचा हा रोल मानला जातो. ठीक आहे, पालना झुलाना म्हणजे थोडक्यात काय, झोळी जी चालवते त्या हातामध्ये, म्हणजे महिलांविषयी हा एसे बोलत होता की त्याचा डायरेक्टली उल्लेख नव्हता. म्हणून ह्या वुमन ह्या टॉपिक होती. मला किंवा तुम्हाला सुद्धा अशा अनेक काही पॉइंट्स आहेत की जे तुम्ही लिहू शकता. आणि मग मीही तेच केलं की मी वुमेनचा टॉपिक होता जो मला परिचय होता, माझा सोशियोलॉजी ऑप्शनल असल्यामुळे, सोसायटीमध्ये माझा स्वतःचा एक वैयक्तिक इंटरेस्ट असल्यामुळे मी ह्या विषयाची निवड केली. आणि मग मला ह्या विषयाविषयी खूप चांगलं असं लिहिता आलं. आणि म्हणूनच कदाचित मला 130 एवढे मार्क्स मिळाले. कारण ह्या वेळेस एसे मध्ये म्हणावे असे काही मार्क्स काही लोकांना आले नाहीत.
आता याच्याच तुलनेमध्ये जसं मी यामध्ये अजून जे 3 टॉपिक होते ना, तर ते मला अजूनच थोडेसे म्हणजे हे होते, अवघड वाटले. जसं की पुढचा टॉपिक होता की व्हॉट इज रिसर्च बट अ ब्लाइंड डेट विथ नॉलेज. म्हणजे शोध क्या है, ज्ञान के साथ एक अजनबी मुलाकात. आता रिसर्च आणि नॉलेज, मग एक तर माझ्याकडे तेवढे हे असलं पाहिजे की मला त्यातले विचारवंत मला माहिती असले पाहिजेत की अरे रिसर्च मध्ये कोणी कोणी चांगलं चांगलं काम केलंय, त्यांनी ते कसं प्रूव्ह केलं की इट इज जस्ट नाव, म्हणजे हे फक्त रिसर्च, हा रिसर्च रिलेटेड नाहीये, पण ते नॉलेज शिवाय रिसर्च नाही थोडक्यात. तर आणि मग हे एक बाजू आली निबंधाची, आणि निबंधाची फक्त एक बाजू लिहून चालत नाही, आपल्याला निबंधाची दुसरी बाजू पण लिहावी लागते की नाही इट इज अ ब्लाइंड डेट विथ द नॉलेज, हे पण आपल्याला लिहावे लागेल. जसं की याच्यामध्ये वुमनच्या टॉपिक मध्ये फक्त तिच्याच हातात डोर आहे असं नाही, पुरुषांचाही रोल महत्वाचा आहे. ठीक आहे, मग ते पुरुष कशा पद्धतीने करू शकतात, तर हाही भाग मला निबंधामध्ये हायलाइट करायचा होता. पण मेजर फोकस पुन्हा तेच की विषय कळणं आणि विषयाचा फोकस कशावरती आहे हे लक्षात येऊन मग त्या विषयाची मांडणी करणं फार गरजेचं आहे. आणि ते काय आपल्याला एकदा म्हणजे जमलं किंवा ते जर आपल्याला करता आलं, तर मला तर वाटत नाही की तुम्हाला निबंधाला 10 पेजेस लिहिण्याची काय अडचण होईल. पण 10 पेजेस मध्ये पण सुरुवातीचं इंट्रोडक्शनचं किती पेज आहे, बॉडीची किती पेज आहे, कंक्लुजनला ऍटलीस्ट तुम्ही शेवटी जे काही सजेशन्स देता तुमच्या निबंधामध्ये, तर ह्या सजेशनला साधारणतः तुम्ही 1 पेज देताल शेवटी, आणि कंक्लुजनला तुम्हाला साधारणतः 1 पेज असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही ऍटलीस्ट हे जर पेज आहे आपलं त्याचं 3/4 लिहून तुमचं कंक्लुजन, एवढा स्पेस तुमचा खाली राहील. आणि एंड करताना तुम्ही मे बी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काहीतरी कोट लिहिताल, जसं की सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, अशी काही जर कोट असेल ती कोट आपण टाकताल, आणि त्या कोट टाकल्यानंतर आपण त्या एसेला एक छान असं कंक्लूड करू शकू. तर साधारणतः मी तुम्हाला ढोबळमानाने एसे लिहिण्याची म्हणजे एसेची ओळखीसोबत त्याच्यासोबत असणारी मानसिकता, त्यानंतरची तयारी, त्यानंतर साहित्य, आणि शेवटी शिकवणार असं मी बोललो होतो, म्हणून त्यामध्ये काय काय टॉपिक्स येऊ शकतात हेही मी तुम्हाला सांगितले. आपल्या ज्ञानदीपमध्ये पण एसे रायटिंगचे कोर्स चालतो, आणि तेही चांगल्या विद्यार्थ्यांकडून किंवा चांगल्या शिक्षक वर्गाकडून तो चेक केला जातो. कारण शेवटी आपल्याला एक ते आपण काय म्हणू की ते एक वातावरण हवं की त्या वातावरण ते आपल्याला लिहिता येईल. तुम्हाला जिथे जिथे हे वातावरण पॉसिबल होईल तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करा, हातावर हात न ठेवता. आता एसे बाबतीत काही जर डाऊट असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी कळवा, आपण ते डाऊट्स पुढच्या लेक्चरमध्ये सांगण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.